न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजीचा नवनियुक्त तलाठी 4000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडला। अमोल आनंदा जाधव असे त्याचे नाव आहे। बक्षीसपत्रावर मिळालेली 900 स्क्वेअर फूट मालमत्ता सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी जाधव याने लाच घेतल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी जाधव याला ताब्यात घेण्यात आलं आहे। या प्रकरणी जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांनी दिली। 6 महिन्यांपूर्वी तलाठी अमोल जाधव हा जयसिंगपूरवरून इचलकरंजी तलाठी कार्यालयात रुजू झाला। जाधव हे बक्षीसपत्राची जामीन सातबारा पत्रकी नोंद करत असल्याचे तक्रारदार यांना समजले। तक्रारदार यांनी नातेवाईकांनी इचलकरंजी येथील लंगोटेमळा भागातील मिळकत रजिस्टर बक्षीसपत्राने 2019 साली दिली होती। या मिळकतीचे सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती। वारंवार कार्यालयाच्या चक्रा मारल्यानंतर नोंद करण्यासाठी 5000 रुपयांची लाच मागितली। तडजोडी अंती 4000 रोख रुपयांवर रक्कम निश्चित झाली। या माहितीनुसार आज सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। जाधव याला तक्रारदारांकडून 4000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। त्याला ताब्यात घेऊन गावभाग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। पंचनामा करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। जाधव यांच्या घराचीही झाडाझडती घेतली जाणार असल्याचं पोलीस उपाधीक्षक श्री नाळे यांनी सांगितलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर युनिट मार्फत इचलकरंजी येथे एक कारवाई करण्यात आली। सदर कारवाईची पार्श्वभूमी अशी आहे, तक्रारदार याच्या नातेवाईकांची इचलकरंजीमध्ये येथील लंगोटेमळा येथे असलेली 900 स्क्वेअर फुटाची बांधकाम असलेली जागा वडिलांच्या कडून मुलग्याला बक्षीसपत्राद्वारे सातबाऱ्यावरती नोंद करावयाची होती। परंतु सदर ठिकाणी असलेले तलाठी नामे अमोल आनंद जाधव यांनी सदरची मालमत्ता जर नावे करावयाची असल्यास तुम्हाला 5000 रुपये द्यावे लागेल तरच सदरची नोंद होईल असे तक्रारदारास कळवल्याने त्यांनी आमच्याशी संपर्क साधून सदरची तक्रार नोंदवली। आज रोजी सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली आणि पडताळणीमध्ये त्यांनी लाचेची मागणी करून सदरची रक्कम 4000 रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं असून सदरची कारवाई गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। ते आवाहन करतो की आपल्याकडे कायदेशीर फी व्यतिरिक्त कोणताही लोकसेवक आपल्याकडे लाचेची मागणी करत असल्यास आपण माझ्याशी संपर्क साधावा। माझा संपर्क क्रमांक आहे 9673506555। धन्यवाद।